आपलं पुन्हा स्वागत आहे। तर आज सकाळी सकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे। रात्रभर पण थोडा पाऊस सुरूच होता आणि आज आता मी कुठे निघालेले आहे तर आज मी आता ऋग्वेदृशांच्या बरोबर जाणार आहे। माझं सगळं आवरलंय, ऋग्वेदृशांचं आवरलंय आणि ऋग्वेदृशांच्या स्कूल बसमध्ये जाणार आहे। तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, मग तुम्हाला कळेल मी नेमकं कुठं चालले। तर आज आहे एसटीने प्रवास, एसटीचा प्रवास थोडासा तुम्हाला दाखवणार आहे आणि छान असं पावसामध्ये मस्त एसटीचा प्रवास आज करणार आहे ना ऋषा? तर चला आता आमच्याबरोबर। तर ऋषांच्या जागेवर मी बसणार आहे आज। ऋषांची देशील ना मला? हां ऋषांची बस आली आता। बाय। ऋग्वेदृशांच्या बसमध्ये आज आम्ही चाललेलो आहोत जरा गावाला। तर सकाळी सकाळी गाड्या नसतात, खूप अशी अडचण असते गाड्यांची, त्यामुळं आम्ही ऋग्वेदृशांच्या स्कूल बसमध्ये जाणार आहोत। तर स्वाती ही माझ्या बरोबर येणार आहे। तर इथं आता गावामध्ये मुलं चढतात आणि इथं स्वातीच्या माझ्या भैयाच्या मळ्याच्या तिथं थांबलेली आहे गाडी आणि आता स्वाती चढलेली आहे इथं स्कूल बसमध्ये। आम्ही थांबलोय आता इथं एसटीसाठी। तर आज पावसामध्ये छान एसटीचा प्रवास करायचा आहे आम्हाला, तर एसटीची वाट बघत थांबलोय आम्ही। तर चला जाऊया पुढं। एसटीचा प्रवास अर्ध तिकिटावरच आहे का नाही? त्याच्यामुळे आज आम्हाला ननंद भाऊजाईला एसटीचा प्रवासच करायचा आहे का नाही? तर मैत्रिणींच्या मिस्टरांचं वर्ष श्राद्ध आहे, तर तिच्या घरी चाललोय आम्ही। सकाळी सकाळी स्वातीने निघालेलो आहोत। तर बराच वेळ स्टँडवर उभा राहून आणि मग नंतर आम्हाला एकदाची बस आली। तर बसमध्ये समोरच शीट मिळाला आम्हाला, तर आम्ही दोघीही बसमध्ये बसलो। तर एसटीचा प्रवास खूप असा कम्फर्टेबल आहे आणि अर्ध तिकीट आता स्त्रियांसाठी आहे, त्यामुळं कुठंही फिरा तर कमी पैसे लागतात। तर इथं आता मैत्रिणीच्या गावी आल्यावर मला घ्यायच्या होत्या साड्या। तर साड्यांच्या खरेदीसाठी आम्ही दुकान शोधलं आणि छान अशा साड्या मी घेतलेल्या आहेत 2। तर तुम्हालाही कशा वाटल्या हे कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का। तर खूप छान साड्या होत्या। तर आता तर मलाही खूप आवडल्या, एकीचा चॉकलेटी कलर आणि एकीचा लाल कलर। तर मलाही खूप आवडल्या या साड्या आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज या साडीमध्ये आहे। तर दुकानदार आपल्याला आता खुलून दाखवणार आहे ही साडी। ब्लाउज पीसच मेन असतं साडी। हां मग नाही असंच असणार आहे। नाही छान आहे ते साडी। छान ब्लाउज पीस जसं आता ती खास मैत्रीण आहे म्हणल्यावर थोडं खासच पाहिजे। आणि विशेष म्हणजे लांबी रुंदी माझ्याकडे कट साईज अजिबात माल येणार नाही, कोणताच नाही, पूर्ण मापाची साडी। पावसाचा कहर तर सुरूच होता आणि तिचं घर मळ्यात असल्यामुळं तिनं आम्हाला गाडी पाठवली होती। जाता जाताना मला मामांच्या घरी जायचं होतं, तर थोडंसं मी तुम्हाला माझ्या मामांचं घरही दाखवते। खूप जुनं झालंय आता। आज आता खूप दिवसातून मामांच्या घरी आले मी, माझ्या आजोळी। तर जाता जातानी नेवाशामध्ये उतरलो आणि आता दाखवते तुम्हाला माझ्या मामांचं घर। जुनं झालं आता। काय चाललंय? पाहुणे आल्या। तर इथं जुन्या काळातला मामा मामींचा फोटो आहे। तर हा फोटो आम्हाला खूप आवडायचा। आमचे मामा एकदम हिरो सारखेच दिसायचे। तर आता मामा हयात नाही, पण आता त्यांच्या कुटुंबाला भेटायला मी गेले होते आणि बोलण्याच्या नादात व्हिडिओ काढायचाच माझ्याकडून राहून गेला। तर त्यामुळं मी मामाच्या घरातला व्हिडिओ काय तुम्हाला दाखवणार नाही, कारण तो मी काढलेलाच नाही। तर आज खूप दिवसातून स्वातीने आणि मी लालपरीने प्रवास केलाय। तर खूप भारी वाटले बरं का, कारण आहे ना अर्ध तिकीट लागतं आणि एसटी इतकी फास्ट पळते ना मस्त। तर बरेच दिवस झाले आम्ही एसटीमध्ये बसलेलोच नव्हतो। तर भारी वाटलं आज, मस्त असं फिरून आलोय आणि आता आलेलो आहोत इथं घरी, अरुण भाऊच्या घरी।
सकाळी सकाळी भाऊरायाच्या शेतमळ्यामध्ये आपलं स्वागत आहे. तर आज पुन्हा व्हिडिओला मी सुरुवात करते. आज दुसरा दिवस आहे. तर काल आम्ही गेलो होतो एका कार्यक्रमासाठी. तर काल आम्ही एसटीने प्रवास केला आहे, तर थोडासा तुम्हाला दाखवलेला आहे. तर एसटीचा प्रवास खूप सुखकर असा असतो आणि खास म्हणजे महिलांना अर्ध तिकीट आहे आणि अजूनच सुखकर आणि एकदम छान असा प्रवास आमचा झाला आहे. आणि आज मी थांबलेले आहे माहेरी. तर म्हटलं चला हिरव्यागार शेतामध्ये सकाळी सकाळी छान असा व्हिडिओ करावं. मस्त अशी हवा सुटलेली आहे आणि सर्व शेत स्वच्छ सुंदर असं झालेलं आहे. तर आज दिवसभराचं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर काल स्वातीला घेऊन गेले होते गावाला, पण आज आता घरीच आहोत आम्ही. तर आता पपाया तोडायला जायचं आहे, कारण पपायाला खूप छान असा भाव भाऊरायाच्या मिळालेला आहे, कारण खूप गोडी पपायात आलेली आहे. तर आता पपाया तोडणार आहोत, तर तुमच्याबरोबर तेही शेअर करणार आहे मी. तर चला जाऊया आता पपाया तोडायला. अजून जेवण करायचं, स्वातीचं चाललेलं आहे स्वयंपाक. तर आता जेवण करू, मस्त अशी गरम गरम भाजी पोळी खाऊ आणि जाऊ सगळ्यांबरोबर शेतात पपाया तोडायला. तर चला, खूप शेंड्याला गेलेल्या आहेत आता पपाया, पण आता इतकी गोडी आली ना पपायाला, छान मस्त गोडी आली. आणि आता भाव पण भरपूर आहे, कारण बाजारामध्ये सध्या कोणतंच फळ नाही, त्यामुळं आता पपायाला भाव आहे. बघ किती पिकलेली इथं ग. चल पिकलेलं आहे ग. वाव, असे पडतात पण खाली. ओय, तर या पपायापासून फेस वॉश तयार होतो आणि खायलाही कामं येतात. या पपाया खाल्ल्याने काय होतं, पिशी वाढतात झटपट, त्यामुळं पपाया आजारी माणसाला पण चांगले आहेत खायला. आणि याच्यापासून टुटी फुटी ही तयार होते. तर आतून ह्या पपाया खूप गोड आणि लाल निघतात. तर खूप सुंदर अशी पपया आहे. तर आता बरेच उंच उंच गेलेले आहेत हे झाडं. तर आता उंच उंच अशी हार्वेस्टिंग सुरू आहे आणि कधी कधी शिडी पण लावावं लागते ग, आहे ना. तर शिडी लावताना पण तुम्हाला थोडंसं दाखवीन. तर आज आता पपाया तोडून घेतो आणि बाळकृष्ण आलेला आहे न्यायला ट्रॅक्टर घेऊन. तर आता त्याला घरी व्हायच्या आहेत आणि आम्ही तोडणार आहोत. तर चला, बाळकृष्णाने इथं ट्रॅक्टर आणून लावले पपाया नेण्यासाठी. तर यामध्ये आता टाकायचे आहेत आपण तोडलेल्या सर्व पपाया आणि तुम्हाला थोडंसं दाखवते इकडचा व्ह्यू. किती सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे बघा. छान असं मस्त सगळीकडे पिके डोलतात आणि छान असं वारं सुटलेलं आहे मंद मंद. खूप सुंदर वातावरण. तिकडे जायचं आहे आता पपाया तोडायला. तर खूप अशा पपाया आहेत उंच उंच गेल्यात. तर कधी कधी शिडी लावून सुद्धा त्या पपाया तोडावं लागतात, अशा उंच गेलेल्या पपाया.
जड आहे ते, जड जड. अरे बापरे, पडून गेले. तर चला तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता आपलं हे टेलर भरलेलं आहे. इथून गेल्यावर आता भैयाला करायची आहे त्याची पूर्ण अशी छाटणी आणि कॅरेट भरायचे आहेत. तर चला आता. चल बाबा पटकन. मी बसू का ट्रॅक्टरवर? बसायला जागा नाहीये.